नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 3 व्हॅल्युएशन ऑफ गुडविल प्रॉब्लेम नंबर 10. टॉपिकचं नाव आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. या प्रॉब्लेममध्ये आपण सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. आतापर्यंत आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने प्रॉब्लेम सोडवत होतो. या प्रॉब्लेममध्ये आपण सुपर प्रॉफिट मेथडचा वापर करणार आहोत आणि गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. द नेट प्रॉफिट्स ऑफ दिनशॉ अँड कंपनी आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर टॅक्सेशन फॉर द लास्ट 5 years आर ॲज अंडर. आपल्याला शेवटच्या 5 वर्षांचा डेटा दिलेला आहे, प्रॉफिट दिलेला आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो 2 कॉलम आहेत. पहिला आहे इयर आणि दुसरा आहे प्रॉफिट. वर्ष आहे 2020, 21, 22, 23 आणि 24. पहिल्या वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 64,000, दुसऱ्या वर्षामध्ये 79,000, तिसऱ्या वर्षामध्ये 99,000, चौथ्या वर्षामध्ये 1,17,000 आणि पाचव्या वर्षामध्ये 1,41,000 प्रॉफिट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय द कॅपिटल एम्प्लॉयड इन द बिझनेस इज ₹9,25,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एम्प्लॉयड ची रक्कम दिली आपल्याला 9,25,000 अँड द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्टेड इन सच अ टाइप ऑफ इंडस्ट्री इज 8% आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%. मित्रांनो, या सेंटेन्स मध्ये आपण 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कॅपिटल एम्प्लॉयड ची रक्कम आहे 9,25,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%. बघा, आपण प्रॉब्लेम मध्ये एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला 5 वर्षांचा प्रॉफिट दिलाय, त्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्नची या ठिकाणी पर्सेंटेज दिलेत 8% आणि कॅपिटल एम्प्लॉयड ची रक्कम दिली 9,25,000. त्यानंतर पुढच्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं calculate the value of goodwill on the basis of 3 years purchase of super profit method. विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मेथडने आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे आणि गुडविल कॅल्क्युलेट करताना आपल्याला गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 year परचेस. गुडविल परचेस आहे 3 years. बघा, गुडविल परचेस आपण 3 years घेणार, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. गुडविल परचेस आहे 3 year, कॅपिटल एम्प्लॉयड ची रक्कम आहे 9,25,000, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8% आणि 5 वर्षांचा प्रॉफिट. मित्रांनो, प्रॉब्लेम या ठिकाणी संपला. प्रॉब्लेम संपलाय, उत्तर नाही. हा होता प्रॉब्लेम. चला तर आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपण जाऊयात पहिल्या कॅल्क्युलेशनकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑफकोर्स आपल्याला सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. सुपर प्रॉफिट मेथड मध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं अतिशय सोपं आहे. टोटल प्रॉफिट लेस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. 5 वर्षांचा प्रॉफिट घेणार, भागिले 5 करणार. 64,000 अधिक 79,000 अधिक 99,000 अधिक 1,17,000 अधिक 1,41,000 भागिले 5. मित्रांनो, प्रॉफिट झाला 5 लाख भागिले 5, उत्तर आलं 1 लाख. ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला 1 लाख. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, आता हे लक्षात असू द्या, नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे. नॉर्मल प्रॉफिट आपण कसा काढणार, तर कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल एम्प्लॉईड ची रक्कम आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिली 9,25,000 गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%, ते सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितले. मग कॅपिटल एम्प्लॉयड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 9,25,000 गुणिले 8%, उत्तर आलं 74,000. नॉर्मल प्रॉफिट मिळाला 74,000. नॉर्मल प्रॉफिट नंतर आपण पुढे जातोय कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. मित्रांनो, हे तिसरं कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. आता आपण सुरुवातीला काढला ॲव्हरेज प्रॉफिट, त्यानंतर काढला नॉर्मल प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिट कसा काढणार, तर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 1 लाख मायनस नॉर्मल प्रॉफिट आहे 74,000. 1 लाख मधून 74,000 गेले, बाकी उरली 26,000 आणि 26,000 मिळाला आपल्याला सुपर प्रॉफिट.
विद्यार्थी मित्रांनो, सुपर प्रॉफिट मिळाल्यानंतर शेवटचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार, तर मित्रांनो सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. मग सुपर प्रॉफिटची रक्कम आपण वरच्याच कॅल्क्युलेशन मध्ये बघितली, काढली आपण 26,000. सुपर प्रॉफिट आहे 26,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेस आहे मित्रांनो 3. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय नंबर ऑफ इयर परचेस आहे 3, मग 26,000 गुणिले 3, उत्तर आलं 78,000. आणि विद्यार्थी मित्रांनो सुपर प्रॉफिट मेथडने गुडविलची रक्कम आली 78,000 रुपीज 78,000. विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 10, 10वा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. ही होती सुपर प्रॉफिट मेथड. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.